एकनाथ षष्ठीनिमित्त आज राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून हजारो भाविक जे आहे ते पैठण येथे दाखल झालेले आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी भगवान गडाची देखील पालखी जी आहे ती दाखल झालेली आहे आणि हजारो जे वारकरी संप्रदायाचे सगळे भक्त आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत आणि जे भगवान गडाचे महंत आहेत नामदेव शास्त्री हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा आज नेमकं काय वैशिष्ट्य असतं आज षष्ठीनिमित्त आणि काय सांगा? नाथ महाराजांच्या जीवनामध्ये षष्ठीला फार महत्त्व आहे। त्यांच्या एक जनार्दन स्वामीचा जन्म अनुग्रह सगळं षष्ठीच्या दिवशी नाथ महाराजांनी आपलं शरीराचे गंगार्पण केलं तोही आजचा दिवस आहे आणि फार महत्त्वाचा आहे। जनसामान्याला ज्याला अवजड भाषा कळत नाही, शब्द कळत नाहीत, अशा लोकांसाठी जे ग्रामीण भाषेतून साहित्य लिहिलं आणि सामाजिक उद्बोधन आणि प्रबोधन केलेलं आहे, त्यांचा हा उत्सव आहे, त्यांची कृतज्ञता आहे। खरं तर पंढरपूरच्या वारीनंतर दुसरी वारी जी आहे जे संप्रदायाचे लोक आहेत ते या ठिकाणी गर्दी करतात आजच्या दिवशी आणि आपली देखील मोठी गर्दी जी आहे ती असते भगवानगडाची देखील पालखी या ठिकाणी आली असते। भगवानगडाचा फार मोठा मान आहे पैठणच्या दिंडीमध्ये, तो भगवान बाबापासून आहे। वाळवंटामध्ये सावली असणारा फडाने गर्दी जी होते ती प्रामुख्याने भगवानगडाच्या परंपरेत होते, कारण की भगवानगडाचे संस्थांच्या हाताखाली 50 एक संस्थान जे 50 ठिकाणी बाबांनी मठ बांधले, त्यात स्त्रियांनासुद्धा मठ बांधून दिलेले आहेत। त्या काळामध्ये जे शेषाबाई म्हणून आहेत, मीराबाई म्हणून आहेत, त्यांच्या देखील दिंड्या आहेत। बाबांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, परमार्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात सगळ्याच स्तरावर काम केल्याचा परिणाम आजचा हा गर्दी सोहळा आहे। बघतो की राज्यामध्ये सध्या वातावरण जे आहे ते अतिशय क्रूर झालेलं आहे। अनेक जे घटना घडत आहेत, हत्या घडत आहेत, अशी क्रूरपणे हत्या केली जाते आहेत। 2-3 ठिकाणी गेल्या सलग 8 ते महिनाभरामध्ये अशा घटना घडल्या आहेत। या घटनांकडे तुम्ही कसं बघतात आणि काय सांगाल एकंदरीत? खूप वाईट वाटतं। आध्यात्मिक संस्कार नसल्यामुळे ह्या घटना घडतात। जर समाजाला शांत आणि उदात्त व्हायचं असेल तर अध्यात्मातली बीजही पेरली पाहिजेत आणि जे धर्मगुरू आहेत त्यांनी आपापला समाज कंट्रोल केला पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजेत। वारकरी संप्रदायाचं प्रमुख काम तेच आहे की कुठेही दुष्परिणाम होऊ नये। जर मी याच्याविषयी जास्त बोललो तर पुन्हा वाद होऊ नये, कारण की मी एकदा पळून निघालो आहे। आम्ही लोक व्यावहारिक ज्ञानी जरा कमी असतो अभ्यासामुळे, बोलण्यामध्ये एखाद चूक होते, तरी पण महाराष्ट्राला विनंती आहे कोणत्याही मुद्द्यावरून आपलं जीवन अशांत करू नका, सामाजिक जीवन अशांत करू नका, धर्माच्या नावाखाली द्वेष वाढवू नका। धर्मामध्ये वाद आता बघायला मिळत आहेत। औरंगजेबाच्या कबरेवरून देखील एक वाद आता निर्माण झालेला आहे। काय एकंदरीत तुम्ही कसं बघता इकडे? खूप मोठा वाद आहे। शासनाने त्यामध्ये चांगली भूमिका घेतलेली आहे। शासन या गोष्टीचा निवारा करते, तरी पण माझं जनतेला आव्हान आहे आपण शांत राहावं, जुन्या गोष्टीचा वाद काढून वर्तमान खराब करू नये, एवढंच माझी सगळ्यांना सांगणं आहे। निश्चितच जुन्या गोष्टीचा वाद काढून वर्तमान खराब करू नये अशी जे भूमिका आहे ती महंत नामदेव शास्त्री महाराजांनी घेतलेली आहे। कॅमेरा विनोद कुणाल जायकर, TV9 मराठी, पैठण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।